भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होता। आता तर त्यांनी पोलिसांना दुनिया झुकते झुकाने वाला चाहिए आणि चमत्कारानं नाही तर हात चालाकीनं महिलांना गंडवलं अशी कबुली सुद्धा दिलेली। आपल्यासोबत संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रकरण खोलपर्यंत गेलं असं वाटतं आणि भोंदू खरात हळूहळू जे काही पत्ते उघड करतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या भोंदू खरातने महिलांना फसवलंय, अधिकाऱ्यांना फसवलंय, पुढाऱ्यांना फसवलंय। खऱ्या अर्थानं स्मार्टगिरीचा नमुना आहे तो आणि म्हणून याची चौकशी अत्यंत डीपमध्ये होऊन झाली पाहिजे। काही लोक फसले गेलेत का, काही लोकांनी त्याला सपोर्ट केला आहे का, हे सगळं उघड झालं पाहिजे। मी दरवेळेला सांगतो की पोलीस जे तपास करतायत त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे। उद्या जर त्याच्यामध्ये कोणी पुढारी असेल किंवा अधिकारी असेल तो सुटता कामा नये। या प्रकरणामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या समोर यायला तयार नाहीत। आपलं नाव पुढे आणखीन आपण जर कंप्लेंट केली तर त्याचं काय होईल ही शंका त्यांच्या मनात आहे। म्हणून अत्यंत सायलेंटपणे याचा तपास झाला पाहिजे आणि हा भोंदू खरात आता जेलमधून बाहेर पडणार नाहीच एवढं मात्र नक्की आहे। पण त्याच्याबरोबर असलेल्या लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे आमचं मत आहे। नक्कीच, पण काल अंजलीताई दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी बरेचसे आरोप केले, तुमच्यावर पण त्यांनी आरोप केले। काही कॉल डिटेल त्यांनी सांगितलं की मला मिळाले एका व्यक्तीकडून, ते त्यांनी डीजींना जाऊन दिलेले आहेत आणि SIT चौकशी करा अशी थेट मागणी केलेली आहे। तुमची प्रतिक्रिया काय या सगळ्या संदर्भात? सगळ्या चौकशा झाल्या पाहिजेत। आपण चौकशाला कधीच विरोध केलेला नाही। त्यांनी मागणी केली निश्चित करावी। SIT असेल काय CID असेल सगळ्या चौकशा झाल्या पाहिजेत। यातून कोणीही सुटता कामा नये ही आमची भूमिका आहे। नसता राजकीय काहीतरी वजन वापरणे, काहीतरी दबाव टाकणे हे प्रकार इथं घडूच नाहीत या मताचे आम्ही आहोत। नक्कीच, पण यामध्ये दोन मतप्रवाह तुम्हाला दिसतात का? एकीकडे सुषमा अंधारे पण म्हणतायत की शिंदेची चौकशी झाली पाहिजे, दुसरीकडे अंजलीताई दमानिया सुषमा अंधारेंवर टीका करतायत आणि त्या म्हणतायत की माझं तुमचं कॉम्पिटिशन नाही आहे। याकडे एकंदरीतच कसं पाहता? कारण सुषमा अंधारे पण आरोप करतायत, अंजलीताई पण आरोप करतायत। अंजलीताई तर म्हणतात की सुषमा अंधारे यांनी शिंदेची भेट घेतली होती आणि ते शिवसेनेच्या मागावर आहेत। खरंच असं काय आहे का? आता हे प्रकरण राहिले एकीकडे, हे दुसरे वाद सुरू झालेत। म्हणून मी दरवेळेला सांगतोय की तुम्ही या प्रकरणाचं गांभीर्य संपवू नका। हा खरात प्रकरण जे आहे ते अत्यंत सिरियसली घ्या। कुणाची नावं आहेत, कुणाच्या चौकशा झाल्या पाहिजेत, सगळ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत आणि खरंच आपण त्याच्यामध्ये कुणी सपोर्ट केलाय का तर त्यांना आरोपी केलं पाहिजे। किती स्पष्ट भूमिका आमची आहे। म्हणून आता जे जे नावं बाहेर येत आहेत, आता असे 400-500 नावं आणखी 1000 नावं येतील, परंतु जो मूळ कल्प्रिट आहे, जो आरोपी होऊ शकतो अशांना शिक्षाही झाली पाहिजे। हे बघा, एखाद्या भोंदू बाबाचं माहीत नसताना तोपर्यंत त्याचे फॉलोअर्स असणं वेगळी बात आहे। आपण तो राम रहीम पाहिला, 50-50 हजार फॉलोअर्स त्याचे ॲट अ टाइम जमायचे, पण त्यांनी केलेले कारनामे त्याचे अंगलट आले, तो आज जेलमध्ये। 50,000 लोक जेलमध्ये नाही गेलेत, तर त्यांनी केलेला पापाचा गाडा भरला होता तो जेलमध्ये गेलेला। म्हणून फॉलोअर असणे किंवा कुणाशी फोनवर बोलणं किंवा कुणाबरोबर फोटो असणं हा भाग वेगळा, पण कटात सामील होणं हा भाग वेगळा आहे। जर कटात सामील असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे। नक्कीच, पण अंजलीताई दमानिया यांनी जे CDR बाहेर आणले त्यानंतर संजय राऊत यांनी पण टीका केली की मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना ही सगळी माहिती मिळते, थेट मुख्यमंत्र्यांचं पण नाव या प्रकरणाशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मंत्री कॅबिनेटचे आहेत, बरेचसे नेते आहेत ज्यांची नावं समोर येत आहेत। काही चर्चा झालेली आहे का सरकारमध्ये या सगळ्या प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांची? नाही, आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे की CDR कसे बाहेर गेले याची चौकशी करेल। म्हणून आता त्या प्रकरणावर जास्त बोलणं उचित नाही। मुख्यमंत्र्याच्या अधिकार कक्षेत जेव्हा त्यांनी घेतलाय तो निर्णय, त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही। म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या। गृह खातं मुख्यमंत्री साहेबांकडे आहे, म्हणून त्यांची प्रत्येक नजर ह्या बारीक गोष्टीवर असेल आणि म्हणून सत्य जे आहे ते स्वतः मुख्यमंत्री साहेब स्वतः समोर आणतील अशी आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे। खरातच्या प्रकरणामध्ये 300 कोटीच्या एका बिल्डरचा पण सहभाग असल्याचं बोललं जात आहे। मनी लॉन्ड्रिंगचं पण प्रकरण आहे, त्यामुळे EDने पण यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। EDची पण एंट्री या सगळ्या प्रकरणामध्ये झालेली आहे। एका शासकीय तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा पण समावेश होता अशी पण माहिती मिळते, तिचा पण शोध घेतला जातोय। प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती वाढते। हे बघा, याच्यात आम्हाला जे काही अनऑफिशियल माहिती आहे त्याच्यामध्ये फार मोठमोठाले अधिकारी आहेत। ही रक्कम एक साथ कधीही अशी उभी राहू शकत नाही। म्हणून याच्यातले बडे मासे जे आहेत ना ते आता गळायला लागतील।
कोणी कोणी इन्व्हेस्टमेंट केली, कोण कोण फसल्या गेलेलं आहे किंवा कोणी जाणून बुजून ती प्रॉपर्टी विकत घेतलेली, हे सगळ्या गोष्टी समोर येतील. आम्हालाही त्याची माहिती आहे, परंतु ती योग्य वेळेला सगळं समोर येईल आणि जे जे त्याच्यात असतील ते एक एक जण तुम्हाला जेलमध्ये पाहायला मिळतील. नक्कीच बारामती पोटनिवडणूक आहे, खरं तर बिनविरोध व्हायला पाहिजे होती अशी मागणी होती महायुतीच्या सर्व नेत्यांची, सर्व घटक पक्षांची, पण ती आता होताना दिसत नाही आहे. एकंदरीतच तुमची या सगळ्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया? कारण पार्थ पवार म्हणालेत की काँग्रेसला आता किंमत चुकवावी लागेल. काँग्रेसकडून नेते ते म्हणत आहेत की लहान तोंडी मोठा घास या ठिकाणी घेतलं जातं आहे. कृतज्ञ मुलांना अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये आणि काँग्रेसचा जो डाऊनफॉल आहे त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य करू नये. हे बघा, अजितदादा गेल्यानंतर तिथलची पोटनिवडणूक, आपण अशा अनेक पोटनिवडणुका पाहिलेल्या आहेत ज्या ठिकाणी एखादा मोठा नेता जातो त्या टायमाला तिथलची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे. म्हणून आमच्या पक्षाची तर भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आमचा त्यांना पाठिंबा आहे. कोणताही उमेदवार तिथं असू नये अशी आमची इच्छा आहे. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. यामध्ये राजकारण आणायचं नाही. कोणत्या पक्षाचा, कोणत्या गटाचा, यापेक्षा अजितदादाला ते श्रद्धांजली आहे. म्हणून बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती, आहे. आणि तर पार्थ पवारने काय स्टेटमेंट केले तो आणि त्याचा पक्ष, त्यावर आम्ही भाष्य करणं उचित नाही. राज्य कॅबिनेटची आज बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात, पीक पाणी संदर्भात महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल. अनेक महत्त्वाचे निर्णय कॅबिनेटमध्ये घेतले गेले. शेतकऱ्यांचं कर्ज वेळेवर चुकवलं का नाही चुकवलं याच्यावर चर्चा झाली. केंद्राकडून जी काही मदत येणार होती ती आतापर्यंत का पोचली नाही या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सांगितले की तातडीने दिल्लीला जाऊन तुम्ही बसा, आपल्या सरकारला जी काही मदत येणार होती ती का आली नाही त्याची माहिती घ्या आणि ती मदत आली पाहिजे. त्यासाठी वाटेल तर मी सुद्धा दिल्लीला येईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला वाटतं एकंदरीत सिंचनाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आता या अवकाळीमध्ये जवळपास 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जनावरं दगावले गेलेली, त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्र्याचं आहे हे आम्ही त्यांना त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं. मला वाटतं भविष्यामध्ये ज्या आणखीन काही योजना करायच्या आहेत त्याचासुद्धा उजळणी कॅबिनेटमध्ये झाली आणि एक चांगल्या दिशेने सरकार चाललं आहे हा अनुभव आम्हाला सुद्धा आला. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.